इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे एका तरुणीच्या आईने आपल्या मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. त्यानंतर काही तासातच संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये ती स्वतःच्या मर्जीने जहीर शेख नावाच्या तरुणासोबत गेल्याचं सांगताना दिसत होती. मात्र तरुणी फरार असताना असा एक व्हिडिओ पोलिसांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचतो कसा, या प्रश्नामुळे संशयाचं वातावरण निर्माण झालं. याच पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी गंभीर आरोप करत म्हटलं आहे, की आरोपींना कोणीतरी राजकीय ताकद पाठिंबा देत आहे. म्हणूनच त्यांची इतकी हिंमत होत आहे. त्यांनी आरोपीच्या नातेवाईकांना ठेवलेले WhatsApp स्टेटसही माध्यमांसमोर दाखवलं. त्या स्टेटसमध्ये राहुल कुल यांचा फोटो ठेवून सदैव एकनिष्ठ असा मजकूर लिहिलेला होता. यामुळे संशयाची सुई थेट दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याकडे वळाली. त्यानंतर संबंधित तरुणीच्या आईनेही थेट आरोप केले आहेत, की आमदार राहुल कुल आरोपींना मदत करत आहेत. मीही तुमच्याच तालुक्यातली आहे, पण मला भेटायला येण्याची गरज वाटली नाही. तिने पुढे मदतीसाठी दत्ता मामा भरणे यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली. आता राहुल कुल यांनी काय भूमिका मांडली? राहुल कुल यांनी या सर्व आरोपींना उत्तर देताना स्पष्ट केलं, घटना समजतात ते सातत्याने पोलिसांच्या संपर्कात होते. दर 1-2 तासांनी पोलिसांना फोन करून आरोपीबाबत तपासाबाबत सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ते मुलीच्या मामाच्या आणि नातेवाईकांच्या संपर्कात होते आणि प्रशासनासोबत मिळून त्या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न करत होते, असंही त्यांनी नमूद केलं. पुढे ते म्हणाले, की मी सामाजिक जाणीवेतून काम करतो. माझ्याही घरात मुलगी आहे. महिलांचे प्रश्न कसे हाताळायचे याची मला जाणीव आहे. त्यांनी असा संशय व्यक्त केला, की मुलींच्या बाजूने ठाम भूमिका घेतल्यामुळे जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असावा. राहुल कुल यांनी पोलिसांकडे अशी मागणी केली, की तपासाची संपूर्ण माहिती मुलीच्या कुटुंबाला द्यावी आणि त्यांना तपासात सहकार्य करावा. दोषी कोणीही असो, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी आपली स्पष्ट भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र दुसरीकडे प्रश्न उपस्थित होतो, तो आरोपींच्या नातेवाईकांनी आमदाराचा फोटो, समर्थकांचा मजकूर सोशल मीडियावर का ठेवला? हा केवळ वैयक्तिक, व्यक्तिगत नातेसंबंधाचा भाग आहे का? की त्यामागे काही राजकीय संकेत आहे? या मुद्द्यावरूनच विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात 3 ठळक मुद्दे समोर येतात. पहिला, तरुणीने व्हिडिओद्वारे स्वतःच्या मर्जीने केल्याचं सांगितलं असलं तरी तिच्या कुटुंबाचा अपहरणाचा आरोप कायम आहे. दुसरा, आरोपीच्या पाठीशी राजकीय ताकद असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तिसरा, आमदार राहुल कुल यांच्यावर थेट मदतीचे आरोप होत असले तरी त्यांनी ते ठामपणे फेटाळले आहेत आणि स्वतः मुलीच्या बाजूने उभ्या असल्याचं सांगितलं आहे. सध्या या प्रकरणाला स्पष्टपणे राजकीय वळण लागलं आहे. एका बाजूला कुटुंबाचा आक्रोश आहे, दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. पोलीस तपास हा या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे. तपास निष्पक्षीय आणि पारदर्शक झाला, तसंच सत्य बाहेर येईल आणि शंकांना पूर्ण विराम मिळेल. पण आता सगळ्यांच्या नजरा प्रशासन आणि पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागल्या आहेत. दोषी कोणीही असो, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. आणि या प्रकरणात खरंच राजकीय हस्तक्षेप झाला आहे का? की केवळ सोशल मीडियावरील एका स्टेटसमुळे वाद निर्माण झाला आहे? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. संबंधित तरुणीच्या कुटुंबियांनी माध्यमांसमोर येत गंभीर इशारा दिला असून गेल्या 12 वर्षापासून आमची मुलगी मानसिक दबावाखाली होती. तिला वडील नाहीत, लहान भाऊ आहे. अशा परिस्थितीत आम्ही तिला मोठ्या कष्टाने वाढवलं. मात्र आता ती आमच्याकडे बघतही नाही. जर आमची मुलगी आम्हाला परत मिळाली नाही, तर आम्ही येथेच आत्महत्या करू, असा टोकाचा इशारा कुटुंबियांनी दिला आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या.